हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील विविध जलसिंचन प्रकल्पाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला। ज्या बैठकीला पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर टाटे, विक्रम पलकी, जलसंधारण विभागाचे अनिल कांबळे, पेनगंगा प्रकल्पचे अखाडा बालापूरचे शेख सलीम, प्रकल्पचे एकचे श्री जगताप, लघु पाटबंधारे विभागाचे अण्णाराव कांबळे, उपविभागीय विकास यांच्यावाड, जिल्हा परिषदचे लघु पाटबंधारे विभागाची प्रियंका राजपूत आदी यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत जिल्ह्यातील पाणी उपलब्ध पाण्याच्या कार्यक्षमतेचा वापर, आरक्षित पाण्याच्या वितरण, नवीन जलप्रकल्प उभारणी तसेच कालवे आणि जलसाठा नियोजनाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून सविस्तर आढावा घेतला। बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा क्षमतांचा आढावा घेत उपलब्ध पाण्याचा शेतकरी व नागरिकांसाठी अधिक उपयुक्त वापर करण्याबाबत अधिकारी आणि अभियंत्यांना सूचना देण्यात आल्या। नवीन जलस्रोत निर्माण करण्यासाठी सभेत जागा आणि प्रस्तावित प्रकल्पाचा आढावा घेऊन आवश्यक त्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।